Process is more important than the result. Result is a byproduct of the process. हे वाक्य आहे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं. धोनीच्या मते सामन्याच्या निकालाकडे लक्ष न देता आपल्या हातात असणाऱ्या कृती योग्य पद्धतीने केल्या तर आपल्याला अपेक्षित निकाल मिळतोच. पण नेमकं धोनीच्या या विधानाला विरोध करणारा एक वक्तव्य नुकताच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरनं एका पॉडकास्टमध्ये बोलताना केलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा गौतम गंभीर विरुद्ध महेंद्रसिंग धोनी असा संघर्ष समोर आलाय. पण हे नेमकं प्रकरण काय आणि क्रिकेटमध्ये प्रोसेसला जास्त महत्त्व आहे की निकालाला, यावर एक नजर टाकणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. क्रिकेट हा भारतात सर्वात जास्त पाहिला जाणारा खेळ. अनेकदा क्रिकेट हा खेळ नाही तर भावना आहे असं सांगितलं जातं. क्रिकेटच्या एका सामन्यात मिळालेला विजय हा चाहत्यांना उत्सव साजरा करण्याचं कारण ठरतो, तर एक पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागतो. अशा परिस्थितीत भारतीय संघाला गेल्या 11 वर्षांच्या मोठ्या कालखंडात एकही मोठा सामना जिंकून भारतीय चाहत्यांना आनंद देता आला नाही. प्रत्येक वेळी आपला संघ ICC टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करतो आणि नॉकआउट्समध्ये जाऊन पराभव स्वीकारतो. अशा परिस्थितीत चाहत्यांना एका खेळाडूची राहून राहून आठवण येते. तो खेळाडू आहे महेंद्रसिंग धोनी. धोनीनं भारताला 2007 सालचा T20 वर्ल्ड कप, 2011 सालचा वन डे वर्ल्ड कप आणि 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी असे 3 चषक जिंकून दिलेत. मात्र धोनीनंतर एकाही स्पर्धेत ट्रॉफी जिंकून देण्याची किमया कोणत्याही कर्णधाराला करता आलेली नाही. अशा परिस्थितीत 3 ट्रॉफी जिंकण्याचं सर्वाधिक श्रेय धोनीला दिलं जातं. मात्र यावरूनच अनेकदा गंभीरनं स्पष्ट विधान करत वर्ल्ड कप विजयाचं श्रेय एकट्या धोनीचं नाही असं म्हटलंय. त्यामुळेच भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील या 2 महान खेळाडूंमधला संघर्ष अनेकदा समोर आलाय. मात्र आता पुन्हा एकदा या संघर्षाला मोठं वळण मिळालंय. क्रिकेटमध्ये निकालाचा विचार करण्यापेक्षा प्रोसेस फॉलो करणं गरजेचं असतं. योग्य प्रोसेस फॉलो केली तर अपेक्षित निकाल मिळतो असं धोनीनं वारंवार मुलाखतीतून सांगितलंय. मात्र या विधानाला विरोध करणारं वक्तव्य सध्या गंभीरनं केलंय. माझ्यासाठी निकाल महत्त्वाचा आहे. प्रक्रिया या शब्दावर आणि योग्य प्रक्रिया करत राहा, निकाल आपोआप मिळेल या वाक्यावर माझा अजिबात विश्वास नाही. माझ्यासाठी निकाल महत्त्वाचा आहे कारण लोक संघाला जिंकताना पाहायला आलेले असतात असं विधान गौतम गंभीरनं केलंय. यावरून आता सोशल मीडियावर धोनी आणि गंभीरच्या चाहत्यांमध्ये राडा सुरू झालाय. पण दोघांच्या भूमिकेत नेमका फरक काय? तर क्रिकेटमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि कॅप्टन्सी प्रत्येक क्षेत्रात त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन कामगिरी करावी लागते. अशा परिस्थितीत खेळाडूंवर अनेकदा हाय प्रेशर सामन्यात जिंकण्याचा दबाव असतो आणि त्या दबावाखाली खेळाडू चुका करत असतात. अशा प्रेशरमुळेच आपण 2019चा वन डे वर्ल्ड कप, 2022चा T20 वर्ल्ड कप आणि 2023चा वन डे वर्ल्ड कप अगदी नॉकआउट्समध्ये जाऊन हरलोय. या 3ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी जिंकण्याचं प्रेशर न घेता छोट्या छोट्या गोष्टी बरोबर केल्या असत्या तर निकाल वेगळा असता. मात्र असं असलं तरी गंभीरनं सांगितल्याप्रमाणे संघाचा विजय हा शेवटी सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. जेव्हा भारतीय संघ एखादा हाय प्रेशर सामना जिंकतो त्यावेळी संघानं फॉलो केलेली प्रोसेस कुणीच लक्षात ठेवत नाही आणि जेव्हा आपण एखादा सामना हरतो त्यावेळी खेळाडूचं कुठं चुकलंय हे शोधत बसतो. हे सुद्धा तितकंच खरंय. त्यामुळे धोनी असो वा गंभीर दोघांनी केलेली विधानं ही दिसताना विरोधाभासी वाटत असली तरी खेळाडूंसाठी तितकीच महत्त्वाची आहेत असं म्हणावं लागतं. बाकी क्रिकेटच्या खेळात प्रोसेस महत्त्वाची आहे का रिझल्ट? आणि धोनी आणि गंभीरच्या राड्यात नेमकी चूक कोणाची आणि बरोबर कोण, याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.